तर सदैव अजितदादांसोबत असणारे दादांचे शिलेदार, दादांचे नेते, सहकारी यांनी अजित पवारांच्या काय आठवणी सांगितल्यात त्याही पाहूया. विक्रम काळे सर आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, मंत्री आहेत ते, आणि संजय बनसोडे सर आहेत, जे देखील मंत्री राहिले होते. केवळ अजित पवारांच्या प्रेमामुळे आम्ही मंत्री होऊ शकलो. हे वारंवार ज्यावेळेस त्यांना भाषणं केली त्यावेळेस त्यांना त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. काय भावना आहेत आज अचानक अशा पद्धतीच्या एका प्रसंगाला तुम्ही सामोरे गेला? सगळे शब्दही फुटत नाहीत आणि दादा गेले हे विश्वास पण या ठिकाणी बसत नाही. प्रचंड या महाराष्ट्राचं दादा नुकसान करून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आजही आम्हाला ज्यावेळेस बारामतीमध्ये आलो, ज्यावेळेस अंत्यदर्शन आम्ही घेतलं, त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की दादांचा कुठला तरी एक सोहळाच आहे, हा अंत्यविधी दादाचा नाही, असा विश्वास आम्हाला बसतच नाही. म्हणजे दादांनी गेली 40 वर्षापासून अनेक तरुण कार्यकर्त्याला घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. एकदा सोडून 3दा मला विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली. 2दा मी आमदार झालो, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो. आणि ज्या पद्धतीने दादा काम करत होते त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. पण काल ज्यावेळेस 9:30 वाजता बातमी ज्यावेळेस आम्हाला कळाली त्यावेळेस आम्हाला एकदम काहीच कळना त्या ठिकाणी झालं होतं. पण ईश्वराच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही. नियतीला जे मान्य असतं ते आपल्याला मान्य करावं लागतं. आणि म्हणून दादाचे जे काही स्वप्न होते, दादाची काही जी शिस्त होती, दादाची जी काही काम करण्याची पद्धत होती, ते पुढे नेण्याचं काम आम्ही भविष्य काळामध्ये करू. काय भावना आहेत? कशा पद्धतीनं दादांच्या तुमच्या आठवणी? कालचा दिवस 28 तारीख जानेवारी मधली हा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या पक्षासाठी काळा दिवस आला. राज्याचं आणि आमच्या पक्षाचं आणि तरुणाईचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे एक डिसिप्लिन, शिस्तीचं प्रिय असणारा माणूस, कार्यकर्त्याला बळ देणारा, शब्द दिला की पाळणारे दादा, आणि मग माझ्यासारखे आमच्याकडे जेवढे काही आमदार असतील किंवा नवीन कार्यकर्ते असतील, सगळ्यालाच अशाच प्रकारचं एक त्यांनी न्याय द्यायचा. प्रत्येकाला असं वाटतं की मलाच एकट्याला असा न्याय मिळते, पण ती सगळ्याला देत होते. माझ्यासारख्या माणसाला माझ्या चुलत्याच्या नंतर दादानेच प्रेम केलं, सगळ्या कामामध्ये केलं. आज काही एका ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही. आज मला सांगा, राज्याचं संजय भाऊला केलं मंत्री, मला केलं, काळेसाहेब, आम्ही सगळे त्यांचे लाडकेच होतो. परंतु सहकार खात्याची एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर देऊन एक मला हिंमत दिली. आयुष्यभर अनेक लोक आयुष्य गेलं त्यांचं, पण त्यांना एवढं मोठं पद कधी भेटलं नाही. पण दादानी आमची कदर केली आणि मराठवाड्याला, लातूर जिल्ह्याला खूप मोठा न्याय दिलेला आहे. सोबत असणारे संजय बनसोडे, सहकार मंत्री, आणि विक्रम काळे, हे गणित होतं. काय सर आठवण? निशब्द झालेलो होता मी. या राष्ट्रवादीचा जननायक हरवलेला आहे. या राज्याचं पुरोगामी नेतृत्व, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व हरवलेलं आहे. आणि दादा हे शेवटच्या कार्यकर्त्यावर लक्ष ठेवून असायचे. तो लहानातला लहान असो, गरीब असो, तरी प्रत्येकाचं काम ऐकून घेणं, म्हणणं ऐकून घेणं आणि त्यासाठी फोन लावणं. मला वाटतं एकच नेता महाराष्ट्रातला असा होता की जो निवेदन हातात आल्यावर तो कोणाचा आहे, किती लहान आहे, हे कधी बघितलं नाही दादानी. ताबडतोब समोरच्याला अधिकाऱ्याला फोन केला आणि ते काम करा असं सांगितलं. एवढा तत्पर नेता आम्हाला लाभला. खरं म्हणजे ते गेले त्याच्यावर आमचा विश्वास बसत नाही, पण तो नेत्याला मान्य नव्हतं. आज आम्ही खरं म्हणजे अबोल झालेलो आहोत. परंतु दादांच्या असंख्य आठवणी आमच्या सोबत आहेत. दादांनी जी काही शिकवण दिली, शिस्त आम्ही त्यांच्याकडून शिकलो. वेळेवरची तत्पर राहायला पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. स्वच्छता आम्ही त्यांच्याकडून शिकलो. अगदी कुठं कागद पडला आणि दादाला दिसला तर ते आम्हाला नाही सांगायचे तू उचल म्हणून, ते स्वतः उचलायचे. म्हणजे आम्हाला कसं तरी व्हायचं. म्हणजे इतकं बारकाईनं राज्यामध्ये मला वाटतं एवढ्या मोठ्या पदावर गेलेला नेतृत्व, अशा पद्धतीनं काम करणारा एक माणूस आज मला वाटतं दुसरा होणे नाही, परंतु काळानं घाला घातलेला आहे. आज खरं तर एक आठवण मला सांगावीच वाटतील की याच बारामती शहरात मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालतो, आज मी 4थ्यांदा आमदार दादामुळेच आहे, माझ्या शिक्षकामुळे आहे. मी जेव्हा गाडी घेतली पहिल्यांदा नवीन, तेव्हा गाडी घेऊन इथं आलो, दादांच्या हस्ते घरी पूजा केली आणि दादांनी सांगितलं तू बाजूला बस. ते स्वतः ड्रायव्हिंग करून या शहरातून मला फेरफटका मारला. म्हणजे अशा असंख्य, म्हणजे एकदम लहान कार्यकर्त्याची जाणीव ठेवून आणि त्यासाठी काम करणारं नेतृत्व हरवलं आहे. मला वाटतं फार मोठं दुःखाचा डोंगर राष्ट्रवादी परिवारावरती कोसळलेला आहे.
आणि अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात